Good morning all. Yesterday was learned Indian ethos and feature of Indian ethos. Now we will continue same question and remaining point, features of Indian ethos. So point number 5th, excellent at work. According to Indian ethos, total quality management can be assured through excellent at work through self motivation and self development. म्हणजे इथोच काय करणार आहे तर अकॉर्डिंग टू इथोच काय सांगतायत आपल्याला, जर प्रत्येकाचे इथोच जर आपण काय केले त्यांना इम्पॉर्टन्स दिलं ऍज अ रिझल्ट, त्यामुळे काय होणार आहे, एम्प्लॉईज आर मोटिवेटेड ऍज वेल ऍज सेल्फ डेव्हलपमेंट, आणि त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकेल किंवा मोटिवेशन हे होऊ शकेल. अकॉर्डिंग टू इंडियन इथोस, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कॅन बी assured through the excellent work through at self motivation and self development. Point number 6, knowledge. Indian ethos deals with two types of knowledge. म्हणजे जो इथोस आहे हे कशावरती बेस आहे तर टू टाइप्स नॉलेज वरती बेस असणार आहे. फर्स्ट, नॉलेज ऑफ क्रिएशन. ओके, ज्यांनी नॉलेज हे क्रिएट केलेलं आहे, नॉलेज ऑफ क्रिएशन. अँड सेकंड थिंग, नॉलेज ऑफ क्रिएटर, म्हणजे जे आपण काय म्हटलेलं आहे, इथोस बेसिकली नोन ॲज आवर बिलीफ, ॲटिट्यूड, याला आपण इथोस असं म्हटलेलं आहे. आणि हे इथोस कशावरती बेस असणार आहेत बेसिकली तर नॉलेज ऑफ क्रिएशन, जे नॉलेज आहे रिगार्डिंग अवर इथोस, आणि नॉलेज ऑफ क्रिएटर ते सुरुवातीला कोणी मेन्शन करून ठेवलेले आहेत, लाईक अ क्रिएटर म्हणतो आपण त्याला, याच्यावरती इथोस हे आपले डिपेंड्स असणार आहे. अँड अवर लास्ट पॉइंट, balance of personal and work life. Indian ethos focus on the concept that if you are good then the world is also good for you. ओके, म्हणजे इथोस मध्ये आपण काय सांगतो, ओके दिस इज राईट, हे मला काय वाटतं तर हे ओके आहे. म्हणजे त्या इथोस मुळे आपण सुद्धा काय होतो तर एक आपली आयडेंटिटी इथोस मुळे क्रिएट होत असते. So every individual should have an effective management and balance of personal and work life in the organization. आणि आपल्या इथोस मधूनच आपण काय करतो तर हा एक वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. दिस इज कॉल्ड द इंडियन इथोस. इज इट क्लिअर क्वेश्चन? इंडियन इथोस काय आहे? सिंपल थिंग लक्षात ठेवायची, इंडियन इथोस मीन्स अवर बिलीफ, अवर attitude, okay, our trust. This is based on our spiritual habit. म्हणजे ज्या काही आपण रिलीजन मधून बिलॉंग करतो याच्यावरती आपले इथोस हे काय असणार आहेत तर डिपेंड्स असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे, गीता असेल, देन बायबल असेल, कुराण असेल, ह्या प्रत्येक त्याच्यामधून आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि हेच आपले बिलीफ किंवा आपला ॲटिट्यूड मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. सो दिस इज कॉल्ड द इंडियन इथोस. अँड एव्हरी ऑर्गनायझेशन प्रेफर द इंडियन इथोस, बॅलन्स बिटवीन अचिव्हिंग ऑर्गनायझेशन गोल्स ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल गोल्स. आणि या इथोसला इम्पॉर्टन्स देणं का गरजेचं आहे, कारण एम्प्लॉईज हा मेन रिसोर्सेस असतो ऑर्गनायझेशनचा, त्यामुळे इंडियन इथोस हे फॉलो केले जातात किंवा त्यांना इम्पॉर्टन्स हे दिलं जातं. Our next question, what are the significance of Indian ethos to management? मग मॅनेजमेंट साठी इंडियन इथोस का इम्पॉर्टंट आहे हे आपण या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. Modern science has accepted that all minds and matters are इंटरकनेक्टेड ॲट डीपर लेवल. म्हणजे मॉडर्न सायन्स काय सांगतं किंवा मॉडर्न मॅनेजमेंट काय सांगितलेलं आहे, मॉडर्न सायन्स हॅज ऍक्सेप्ट ऑल द माइंड्स, म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी काय आहे किंवा प्रत्येकाचा ट्रस्ट काय आहे, प्रत्येकाचे स्पिरिच्युअल हॅबिट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींना काय केलेलं आहे तर ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण आपण काय म्हणतो आपलं इंडियन कल्चर हे कसं आहे, डायव्हर्सिफाय आहे, वेगवेगळे एक जरी कल्चर असेल तर यामध्ये बरेच रिलीजन आहेत, आणि प्रत्येकाचं रिलीजन आपण काय करतो तितकाच रिस्पेक्ट करतो आणि ते ऍक्सेप्ट करतो. सो ऑर्गनायझेशनने सुद्धा काय केलेलं आहे, हे सगळे जे माइंड आहेत हे ऍक्सेप्ट केलेले आहेत. अँड
मॅटर्स आर इंटरकनेक्टेड ॲट अ डीपर लेवल, आणि सगळ्या गोष्टी या डीपर लेवल पर्यंत ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. लव्ह अँड सॅक्रिफाईस देअरफॉर इमर्ज ॲज द ओनली मीन्स फॉर द मिनिंगफुल लिव्हिंग. आणि यामुळेच काय होतंय तर आपल्या एक लिव्हिंगला एक मिनिंग क्रिएट होतं. ऑन द बेसिस ऑफ द होलिस्टिक विजन इंडियन्स हॅव डेव्हलप वर्क इथोज ऑफ लाईफ. ओके, आणि यामुळेच काय होतं आपलं वर्क इथोस लाईफ हे क्रिएट होणार आहे. इंडियन इथोस इज ऍप्लिकेबल टू मॅनेजमेंट टू द बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि म्हणून प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करते, इंडियन इथोसला इम्पॉर्टन्स देते आणि त्या आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कशा अडॉप्ट करता येईल किंवा त्या इंडियन इथोसमुळे ऑर्गनायझेशनचं वर्क हे कसं इफेक्टिव्ह करता येईल यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन हे केलं जातं. So point number first, significance of Indian ethos to management. First point, establish value system. Course of highest competition in this era of globalization have adversely affected traditional value. म्हणजे टुडेज मार्केट कसं आहे, आपण काय म्हणतो, टुडेज कॉम्पिटिशन हॅज ट्रिमेंडसली एक्सपांड. म्हणजे कॉम्पिटिशन ही काय झालेली आहे तर एक्सपांड झालेली आहे. आणि या कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी फर्स्ट थिंग आपल्याला इंडियन इथोज काय करावे लागतात तर जपावे लागतात. इन अ ट्रॅडिशनल व्हॅल्यू ज्या काही आहेत त्यांना सुद्धा इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. दॅट्स वाय मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन अडॉप्ट ऑर्थोडॉक्स अप्रोच. ओके, काही ऑर्गनायझेशन काय करतात, ऑर्थोडॉक्स अप्रोच सुद्धा अडॉप्ट करतात. दॅट मीन्स द कॉम्बिनेशन ऑफ मॉडर्न ॲज वेल एज ट्रॅडिशन. म्हणजे तुमचा एखादा ट्रस्ट आहे ना, तो काय करा एक्सेप्ट केला जातो ऑर्गनायझेशन मध्ये आणि यामधूनच गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह कसे अचीव करता येतील यावरती कॉन्सन्ट्रेट हे केलं जातं. इंडियन इथोस इम्बाइब द व्हॅल्यू ऑफ ऑनेस्टी, इंटिग्रिटी, compassion, care and cooperation in the organization. Value oriented system helps in the smooth functioning of the organization. म्हणजे आपण कोणत्या एका इथोसला इम्पॉर्टन्स दिलंय का, नाहीये, किंवा कोणत्या एका रिलीजनला इम्पॉर्टन्स देतो का, नाहीये. तर इंडियन इथोस मध्ये काय केलेलं आहे, सगळ्या रिलीजनना, सगळ्या इथोसना इम्पॉर्टन्स हे दिलेलं आहे. That's why here say value oriented system help in the smooth functioning of the organization. आणि त्यामुळे आपल्याला काय हेल्प होते तर स्मूथली कंडक्टिंग ऑफ द एनी ऍक्टिव्हिटी or smoothly functioning of the organization. Second point, ethical conduct of business. In organization which follow Indian ethos to management, ethical practice are adopted in all functional area. इथिकल आणि इथोस मध्ये डिफरंट आहे. ओके, डिफरन्स आहे. इथिक्स म्हणजे आपण काय म्हणतो, इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट और व्हॉट इज रॉंग. डिपेंड्स ऑन पर्सन. म्हणजे पर्सन, काही पर्सनला एखादी गोष्ट राईट वाटेल तर तीच राईट थिंग सेम पर्सनला, दुसऱ्या पर्सनला वाटेल असं नाही. ओके, सो इथिक्स काय आहे तर डिफरंट आहे आणि इथोस कॉन्सेप्ट काय असणार आहे तर डिफरंट आहे. इन ऑर्गनायझेशन विच फॉलो इंडियन इथोस टू मॅनेजमेंट, म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन मध्ये इंडियन इथोस फॉलो केले जातात तिथे इथिकल प्रॅक्टिस सुद्धा काय केलेले आहेत तर अडॉप्ट केलेले आहेत इन ऑल फंक्शनल एरिया. म्हणजे आम्ही तुमचे इथोस काय करतोय तर ऍक्सेप्ट करतोय. तुमचा बिलीफ काय आहे, तुमचा ट्रस्ट काय आहे, तुमचा ऍटिट्यूड काय आहे, ऑल थिंग आर ऍक्सेप्टेड, बट हिअर वी फॉलो द इथिकल व्हॅल्यू. ओके, आणि ज्या काही इथिकल व्हॅल्यू आहेत म्हणजे ओके ह्या ज्या राईट आहेत त्याच राईट असणार आहेत, ज्या रॉंग आहेत त्या रॉंग आहेत, त्या तुम्हीही ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ऑर्गनायझेशनने सुद्धा ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ इंडियन इथोस अँड इथिकल व्हॅल्यू अँड स्मूथली फंक्शनिंग ऑफ द बिझनेस फंक्शन. आणि त्यातूनच काय केले जातात तर बिझनेस फंक्शन हे स्मूथली कंडक्ट केले जातात. इज इट क्लिअर? 2 पॉइंट. पॉइंट नंबर फर्स्ट, पॉइंट नंबर 2 क्लिअर झाला का? ओके, नेक्स्ट पॉइंट, humanizing
Humanizing the organization. Indian ethos help in humanizing the organization. Three aspects are involved in humanizing the organization. That is interpersonal relation. म्हणजे ज्यावेळी आपण इंडियन इथोस हे अडॉप्ट करतो, एक्सेप्ट करतो, त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, तर फर्स्ट सांगितलेलं आहे इंटरपर्सनल रिलेशन. तुमच्या इंडियन इथोस मुळे तुमचं इंटरपर्सनल रिलेशन हे बिल्डअप होणं महत्वाचं आहे. ओके, बिकॉज हिअर वी एक्सेप्ट ऑल रिलीजन इथोस, म्हणजे प्रत्येकाचे इथोस आपण एक्सेप्ट करतो. And this ethos helps for building or build up good relationship between employer and employees. आणि एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज मध्ये जे गुड रिलेशन आहे हे बिल्डअप होतं. सेकंड थिंग, मॅन मशीन इक्वेशन. मॅन मशीन इक्वेशन म्हणजे आपण काय करतो इथे, मटेरियल आणि मशीन ह्या दोघांना सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही एका स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीला इथे इम्पॉर्टंट दिलेलं नाहीये. अँड थर्ड आहे इनर मॅनेजमेंट अँड मेंटल अँड स्पिरिच्युअल. म्हणजे मेंटल आणि स्पिरिच्युअल ह्या दोन्ही थिंगला आपण काय करतो इथे इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे. दॅट मीन्स ह्युमनायझिंग दी ऑर्गनायझेशन. बेसिक थिंग लक्षात ठेवायची, ज्यावेळी आपण इथोस एक्सेप्ट करतो त्या इथोस मधून एक गुड रिलेशनशिप, कॉर्डियल रिलेशनशिप मेंटेन होणं महत्वाचं आहे. Point number 4, work culture. Indian ethos helps in development of better work culture. इंडियन इथोस मुळे काय होतं, तर एक बेटर वर्क कल्चर काय होणार आहे तर डेव्हलप होईल. अकॉर्डिंग टू इंडियन इथोस, वर्क इज कन्सिडर्ड ॲज अ ड्युटी और साधना, and there is no difference between karma, that means work, and dharma, that means religion. म्हणजे आपण काय हे एखादं काम करणं हे मला काय सांगतं, हे माझं कर्म आहे म्हणतो आपण. ओके, दॅट मीन्स गुड थिंग. दिस इज कॉल्ड द कर्मा, दॅट मीन्स वर्क, अँड धर्मा दॅट मीन्स रिलीजन. म्हणजे मला माझा धर्म असं सांगतो की हा टास्क तू एक काय म्हणतो आपण सिन्सिअरली कम्प्लीट करणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड द इंडियन इथोस. आणि इंडियन इथोस मुळेच काय होणार आहे, विथ द हेल्प ऑफ इंडियन इथोस ऑर्गनायझेशन डेव्हलप अ बेटर वर्क कल्चर. आणि यामुळेच आपण काय करू शकतो तर बेटर वर्क कल्चर हे डेव्हलप करू शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then point number 5, mutual trust. Indian ethos believes and emphasize on creating mutual trust to develop loyalty and harmony in society. म्हणजे म्युच्युअल ट्रस्ट काय होणार आहे तर इथे इंडियन इथोस मुळे क्रिएट होऊ शकेल. इट सेज दॅट each person should make his contribution in developing mutual trust for the well-being of society. आणि आपल्या इंडियन इथोस मुळे काय होणार आहे, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल ट्रस्ट हा क्रिएट होत असतो. म्हणजे तो सेम रिलीजन सोबत क्रिएट झाला पाहिजे असं काही नाहीये, तर डिफरंट जे कल्चर आहे ह्या डिफरंट कल्चर मध्ये सुद्धा आपला इझिली म्युच्युअल ट्रस्ट हा क्रिएट होत असतो. बिकॉज हिअर ऑर्गनायझेशन अडॉप्ट ऑल द रिलीजन इथोस. म्हणजे प्रत्येकाचे इथोस ते काय करतात तर एक्सेप्ट करतात आणि त्याचा रिस्पेक्ट करतात. ओके, दॅट्स वाय हिअर क्रिएट अ म्युच्युअल ट्रस्ट विद इन द ऑर्गनायझेशन. आणि ऑर्गनायझेशन मध्ये एक छान म्युच्युअल ट्रस्ट इथे क्रिएट होतो. नेक्स्ट पॉइंट, वेलफेअर. इंडियन इथोस टीचेस वेलफेअर ऑफ ऑल. इंडियन इथोस काय करताय तर वेलफेअरला सुद्धा इम्पॉर्टन्स देत आहे. इट स्टेटेड सर्व युअर पर्सनल इंटरेस्ट बट डू नॉट फॉरगेट अदर. म्हणजे प्रत्येक वेळी आपण काय करतो स्वतःला इम्पॉर्टन्स देतो किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे अचीव करतो. त्याचबरोबर आपला इथोस काय सांगतो तर बाकीच्यांना तुम्ही विसरू नका. तर ऑर्गनायझेशन काय आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करणं इम्पॉर्टंट आहे. किंवा एखादा ग्रुप ऍक्टिव्हिटी असेल तर त्या ग्रुपिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑल थिंग्स आर कन्सिडर अंडर इंडियन इथोस. देन दिस फिलॉसॉफी इज नीडेड इन मॉडर्न टाइम. आणि ह्या मॉडर्न टाइम मध्ये ही फिलॉसॉफी कशी आहे तर गरजेची आहे, ती एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट आहे. Many organizations these days give importance to social responsibility.
आणि वेलफेअरला काय इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे, बेसिकली आपण काय सांगतो, बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी ऑर्गनायझेशन. काय असतात बेसिक ऑब्जेक्टिव्ह 3 ऑर्गनायझेशनचे? फर्स्ट असणार आहे मॅक्झिमम प्रॉफिट, सेकंड असणार आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि थर्ड आहे वेलफेअर ऍक्टिव्हिटी. म्हणजे फक्त तुम्ही प्रॉफिटच्या मागे न लागता कस्टमरना पण इम्पॉर्टन्ट द्या आणि त्याचबरोबर वेलफेअर काय आहे म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला सुद्धा इम्पॉर्टन्ट देणं गरजेचं आहे. मग काही काय म्हणतात आपण कमर्शियल ऑर्गनायझेशन आहेत, ह्या कशा असणार आहेत तर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. तर तिथे आपले इथोस काय सांगतात, म्हणजे माझा इथोस काय आहे तर हिअर वी प्रेफर द मॅक्झिमम प्रॉफिट ॲज वेल एज सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी. म्हणजे बऱ्याच वेळी आपला ऍटिट्यूड आपलं बिलीफ काय करतं. मैडम क्या हुआ? येल्वे मैडम कोणाचं तरी माईक चालू आहे, ऑफ करा. लक्षात आलं का? इंडियन इथोज मुळे आपण काय करतो, हिअर वी फॉलो वेलफेअर थिंक और वेलफेअर ऍक्टिव्हिटीज. And our last point, ethics. Indian ethos focus on value, morals and ethics. म्हणजे आपण काय सांगितलं, ethics is different concept and ethos is different concept. ethos मध्ये आपला attitude येईल, then our belief येईल, पण ethics मध्ये काय सांगितलं जातं, what is right and what is wrong depends on personal attitude. म्हणजे प्रत्येकासाठी हा डिफरंट असू शकतो. such value which practiced result in. इथिक्स मध्ये काय सांगितलं जातं तर ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात ऑर्गनायझेशनला, सच ॲज कस्टमर लॉयल्टी. कस्टमर लॉयल्टीला काय करा तुम्ही इम्पॉर्टन्ट द्या. कॉर्पोरेट इमेज, दॅट मीन्स बिल्ड अप गुड इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन इन द माइंड ऑफ कंझ्युमर. आणि आपल्या ऑर्गनायझेशनचे कॉर्पोरेट इमेज गुडविल जे आहे हे कंझ्युमरच्या माइंड मध्ये एक छान तयार करा. देन बिल्ड अप कस्टमर कॉन्फिडन्स. म्हणजे जर तुम्ही तुमच्या इथोसला इम्पॉर्टन्ट दिला तर तुमचं इथिक्स काय सांगतं, बिल्ड अप कस्टमर कॉन्फिडन्स. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट टू द कस्टमर ॲज द रिझल्ट बिल्ड अप कस्टमर कॉन्फिडन्स. आणि त्यामुळेच कस्टमरचा कॉन्फिडन्स हा बिल्डअप होऊ शकेल. देन एम्प्लॉईज रिटेन्शन. एम्प्लॉईज रिटेन्शन म्हणजेच काय, दॅट मीन्स अवर प्रिन्सिपल लाईक स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. म्हणजे रिटेन करा एम्प्लॉईजला, त्याला मूव्ह नका करू सारखे. म्हणजे दॅट मीन्स मुव्हिंग वन प्लेस टू अनदर प्लेस असं न करता एम्प्लॉईजला रिटेन करा, त्याला अट्रॅक्ट करा. म्हणजे तो तुमच्याच ऑर्गनायझेशन मध्ये काय असला पाहिजे तर तिथे टिकून असला पाहिजे. त्याच्या इथोसला तुम्ही इम्पॉर्टन्ट द्या. तो कोणत्याही रिलीजन मधून बिलॉंग करत असू दे, त्याचा रिस्पेक्ट ठेवा. दिस इज कॉल्ड द इथिक्स और दिस इज कॉल्ड द इथोस. अँड अट्रॅक्ट इन्व्हेस्टर. आणि जो काही स्टेक होल्डर ग्रुप आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काय करा तर अट्रॅक्ट करा. Is it clear question? Is it clear question? Yes, ma'am. याला क्वेश्चन विचारेन त्याने आन्सर द्या आता. अंकिता पवार, आर यू हिअरिंग? अंकिता. हा. ओके. हा. लास्ट पॉइंट जो आपण इथिक्स सांगितलेला आहे, इथिक्स मध्ये काय एक्सप्लेन केलं, व्हॉट इज मीन बाय इथिक्स? इथिक्स मीन्स सिंपल थिंग. इथिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? What is right, what is wrong? व्हेरी गुड. कोणी आन्सर दिलं? Ammar. ओके अमर, व्हेरी गुड. पण मी क्वेश्चन कोणाला विचारला होता त्या स्टुडंटचं लक्ष नाहीये. हा, तर कॉन्सन्ट्रेट करा. इथिक्स मध्ये आपण बेसिक थिंग काय सांगतो, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. देन इथोस मध्ये काय केलं जातं, इथिक्सला इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे. इथोस फॉलो, इंडियन इथोस फॉलो इथिक्स.
रिगार्डिंग कशासाठी फॉलो करणार आहेत, कोणते पॉइंट सांगितले होते खाली आठवतायत? अपूर्वा सावंत. अपूर्वा सावंत आन्सर दे बरं. जे बेसिक पॉइंट सांगितलेले आहेत इथिक्स स्टँडर्ड, कोणत्या गोष्टीसाठी ऑर्गनायझेशन इथिक्स फॉलो करतं? अपूर्वा सावंत, आर यू हिअरिंग? श्रद्धा, इथिक्स मध्ये जे पॉइंट सांगितलेले आहेत कोणत्या गोष्टीसाठी इथिक्स फॉलो केला जाणार आहे? एक सांगते मी, कॉर्पोरेट इमेज असेल. आणखी यामध्ये काय सांगितलेलं आहे? कस्टमर लॉयल्टी, कस्टमर लॉयल्टी, कॉर्पोरेट इमेज, बिल्डिंग कंज्युमर कॉन्फिडन्स, एम्प्लॉई रिटेन्शन, अट्रॅक्ट इन्व्हेस्टर. यासाठी इथिक्स हे फॉलो केले जातात. देन our next question. Explain Peter Drucker's dimension of management. पीटर ड्रकर डायमेन्शन ऑफ मॅनेजमेंट. इथोस कॉन्सेप्ट कंप्लीट झाली आहे. इथे इथोस मध्ये आपण फीचर्स ऑफ इथोस बघितलेला आहे आणि सिग्निफिकंट ऑफ इथोस लर्न केलेला आहे. सो नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. पीटर ड्रकर डायमेन्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डायमेन्शन फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जे 5 डायमेन्शन आहेत ते काय आहेत हे आपण लर्न करणार आहोत. इंट्रोडक्शन. पीटर ड्रकर फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर कोण होते? FW टेलर. जैद पटना. FW टेलर. FW टेलर कोण होते? फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटचे FW टेलर होते. ऍडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल कोणी इंट्रोड्यूस केले? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल हेनरी फ्युअरनी इंट्रोड्यूस केलेले आहे. आणि फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटचे फादर कोण असणार आहे तर पीटर ड्रकर असते. ओके, पीटर ड्रकर, ही इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. ही इज द इन्फ्लुएन्शियल थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. इन्फ्लुएन्शियल थिंकर ऑफ मॅनेजमेंट का म्हटलं जातं? कारण मॅनेजमेंट वरती इम्पॅक्ट करणारे कोणते फॅक्टर आहेत त्यासाठी बऱ्याच थिंग्स त्या पर्सननी काय केलेले आहेत, फादरनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. दॅट्स व्हाय ही आर कॉल्ड इन्फ्लुएन्शियल थिंकर्स ऑफ मॅनेजमेंट. ही आर स्टेटेड business organization are organ of society. According to Peter Drucker, every organization perform 3 tasks. म्हणजे पीटर ड्रकर यांच्या मते काय आहे तर ऑर्गनायझेशन काय करतात? 3 टास्क ह्या परफॉर्म करतात. सच ॲज establishing specific purpose and mission. According to Peter Drucker, पीटर ड्रकर काय म्हणतायत? कोणत्याही ऑर्गनायझेशन असेल, मग ते स्मॉल असेल किंवा लार्ज असेल, अदरवाइज प्रॉफिट मेकिंग असेल, नॉन प्रॉफिट मेकिंग असेल, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक स्पेसिफिक पर्पज असतो आणि स्पेसिफिक मिशन असेल. सेकंड टास्क आहे मेकिंग वर्क प्रोडक्टिव्ह अँड वर्क इफेक्टिव्ह. म्हणजे इंटेन्शन काय असणार आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनचं? वर्क प्रोडक्टिव्ह. वर्क हे कसं असलं पाहिजे तर प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे. आणि वर्कर्स इफेक्टिव्ह. वर्कर्स that means employees, that means our human resource. आणि फादरने या पीटर ड्रकरने काय केलेलं आहे तर वर्कर्सना जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. देन थर्ड टास्क इज मॅनेजिंग सोशल इम्पॅक्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे फक्त आपण प्रॉफिट न मिळवता
काय करतो, त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सुद्धा कम्प्लीट करतो. माईक कोणाचं तरी ऑन आहे, जरा ऑफ करा. इंट्रो लक्षात आला का? इंट्रो मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पीटर ड्रकर ही इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. पीटर ड्रकर इंट्रोड्यूस dimension of management, and according to Peter Drucker every organization perform 3 tasks. पीटर ड्रकरच्या मते प्रत्येक ऑर्गनायझेशन 3 टास्क परफॉर्म करते. त्या कोणत्या आहेत ते लक्षात राहिलं पाहिजे. फर्स्ट आहे एस्टॅब्लिशिंग स्पेसिफिक पर्पज अँड मिशन. प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक पर्पज असतो आणि मिशन असतं. सेकंड थिंग, मेकिंग वर्क प्रोडक्टिव्ह अँड वर्कर्स इफेक्टिव्ह. वर्क प्रोडक्टिव्ह अँड वर्कर्स इफेक्टिव्ह. अँड थर्ड पॉइंट आहे मॅनेजिंग सोशल इम्पॅक्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल जो इम्पॅक्ट आहे हा मॅनेज करणं आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करणं. दिस इज द 3 tasks performed by every types of organization. Is it clear intro? Yes. Okay. Then 5 dimension of management we will learn in detail one by one. First point, purpose and mission. An organization exists for a specific purpose and mission. That means every organization survive or exist for a specific purpose and mission. प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक स्पेसिफिक पर्पज असेल आणि मिशन असेल. All types of organization perform specific tasks. That means small organization, middle or lower types of lower scale of organization perform a specific task, as well as profit making organization or non-profit making organization. Then the mission statement reflect the basic purpose and the philosophy of the organization. मिशन स्टेटमेंट एक सेंटेन्स असते बघा, व्हाय डू वी एक्झिस्ट. ओके, व्हाय डू वी एक्झिस्ट म्हणजे तुम्ही कशासाठी एस्टॅब्लिश झालेला आहात. दिस इज कॉल्ड द पर्पज ऑफ द एनी ऑर्गनायझेशन अँड दिस इज द फिलॉसॉफी ऑर्गनायझेशन. ती काय असणार आहे, एक फिलॉसॉफी आहे ऑर्गनायझेशनची, ही मिशन स्टेटमेंट मधून रिफ्लेक्ट होत असते. इट डिफाइन ऑर्गनायझेशन कल्चर, व्हॅल्यू, इथिक्स अँड फंडामेंटल गोल्स. आणि ह्या मिशन मधूनच काय रिफ्लेक्ट होतं, तर ऑर्गनायझेशनचं कल्चर असेल, ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू काय आहे, इथिक्स काय आहेत आणि फंडामेंटल गोल्स, ऑल थिंग्स आर रिफ्लेक्ट बाय मिशन स्टेटमेंट. आणि हे मिशन स्टेटमेंट मधून रिफ्लेक्ट होत असतं. इज इट क्लिअर? फर्स्ट डायमेन्शन. Is it clear? First dimension. Yes, ma'am. Okay. Point number 2, productive work and workers achievement. The second task of management is to make work productive and the workers achieving. म्हणजे जो प्रोडक्टिव्ह टास्क आहे, म्हणजे आपण इंट्रो मध्येच काय सांगितलेलं आहे, पीटर ड्रकर जास्त इम्पॉर्टंट कोणाला देत आहे, तर वर्कर्सना देत आहे. वर्कर डिसाइड ऑल थिंग्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मग तो प्रॉफिट असेल किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, ऑर्गनायझेशन व्हॅल्यू असेल, ऑर्गनायझेशन गुडविल्स आहे, त्या थिंग्स कोण मेंटेन करतं, तर वर्कर्स करणार आहेत. अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, बिझनेस ऑर्गनायझेशन और एनी अदर इन्स्टिट्यूशन हॅज ओनली वन ट्रू रिसोर्स, दॅट मीन्स मॅन. म्हणजे इथे पीटर ड्रकर काय सांगतायत, मॅन or human resources is very important things for all types of organization, as well as success and failure of the organization is depends on our main resource, like a true resource, the man. म्हणजे मॅन जर असेल, that means human resources काय असणार आहे, ऑर्गनायझेशनच्या सगळ्या गोष्टींवरती इम्पॅक्ट करतील. The institution perform by making human resource productive. आणि जर तुमच्याकडे ह्युमन रिसोर्स असेल तरच तुमचे परफॉर्मन्स हे इफेक्टिव्ह होऊ शकतात. इज इट क्लिअर? सेकंड डायमेन्शन. Yes.
ओके. Yes, ma'am. बाकी स्टुडंट कोण बोलतच नाहीत, हार्डली 2च स्टुडंट फक्त बोलतायत, पठाण आणि कीर्ती. बाकीच्यांना समजत नाहीये का? देन समजतं मॅडम. ओके, मग आन्सर द्या. पॉइंट नंबर 3, social impacts and social responsibility. Every organization is an organ of society and exists for the sake of the society. म्हणजे आपण काय म्हणतो, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक पर्पज आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक मिशन आहे, बट टोटल रिगार्डिंग टू सोसायटी, म्हणजे सोसायटीशीच रिलेटेड असणार आहे. मग ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी साठी असणार आहे किंवा मॅक्झिमम प्रॉफिट साठी असेल, व्हॉट एव्हर. Those are all things are directly indirectly connecting with society. म्हणजे ज्या सगळ्या थिंग कुठे कनेक्ट होत आहेत तर डायरेक्टली सोसायटीशी कनेक्ट होत आहेत. सो बिझनेस एक्झिस्ट टू सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस टू कस्टमर. बिझनेस काय करतायत, कशासाठी एक्झिस्ट झालेले आहे, तर गुड्स आणि सर्व्हिसेस या कस्टमरना सप्लाय करण्यासाठी, रादर दॅन टू सप्लाय जॉब टू वर्कर्स अँड स्टेक होल्डर. म्हणजे फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आहे का, नाहीये. तर त्याचबरोबर ऑर्गनायझेशन काय करतायत, जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही सुद्धा कम्प्लीट करतात. मग ती कोणती आहे, प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी टू द सोसायटी ॲज वेल ॲज स्टेक होल्डर. स्टेक होल्डर दॅट मीन्स creditors, bankers, then shareholders, employees, customer, etc. Stakeholder are directly or indirectly connected with organization. आणि ह्या सगळ्यांसाठीची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशन कंप्लीट करते. Then next point, the time dimension. An additional dimension of management is time. Management always has to consider both the present and the future, both short term and long run. म्हणजे टाइम फर्स्ट थिंग काय केला जातो, कन्सिडर केला जातो. ऑर्गनायझेशन ही फक्त आजसाठी इस्टॅब्लिश झाली आहे का, डेफिनेटली नाहीये. तर फ्युचर साठी काय असणार आहे ह्यासाठी सुद्धा ऑर्गनायझेशन काय करेल, परफॉर्म करेल. इट हॅज टू मेक द ऑर्गनायझेशन कॅपेबल टू परफॉर्म ग्रोथ